नमस्कार. या गीता संध्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. योगस्थ ग वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. विसर्गाच्या पुढे क ख आणि प फ आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. योगस्थ कुरु कर्माणि क वरती आघात. संगन अनुस्वाराचा हलंत न, कारण अनुस्वाराच्या पुढे त आलाय. त थ द ध न हे अनुनासिक. त्यक्त्वा त्यवरती आघात. धनंजय सिद्ध्य सी वरती आघात. सिद्ध्य सिद्ध्योस परत सी वरती आघात. विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून विसर्गाबद्दल हलंत स. समो भूत्वा भूवरती आघात. समत्वय म वरती आघात. अनुस्वाराच्या पुढे य आलाय म्हणून य हा च वर्गात येतो म्हणून च छ ज झ य हे अनुनासिक. हलंत य संजय मधला. योग उच्चीयते उ वरती आघात. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. म्हणा. बघा, योगस्थ असा मी जर केला तर स्थ वरती आघात झाला, पण तो आघात नाहीये, श्वास बाहेर सोडायचा आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. म्हणा परत एकदा. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा. छान म्हणा. परत. छान. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. समत्वं योग उच्यते. छान म्हणा. परत एकदा. परत एकदा. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. छान. छान. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. परत एकदा. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. पूर्ण श्लोक म्हणाल. म्हणा. 1 2 3. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं. छान. योगस्थ
कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। छान. परत एकदा. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 48. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. अन्वय असा आहे, हे धनंजय, संगम त्यक्त्वा सिद्धी असिद्ध्ययोः समो भूत्वा योगस्थः कर्माणि कुरु समत्वं योगः उच्यते. भगवंत अर्जुनाला इथे धनंजय म्हणून हाक मारतायत. धनंजय 2 अर्थी आहे. जो वेगवेगळ्या दिशांना जाऊन तिथल्या राजांशी युद्ध करून धन जिंकून घेऊन आला. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञासाठी म्हणून ज्याने अनेक राजांना युद्धामध्ये पराभूत करून त्यांच्याकडून कर गोळा करून आणला, तो धनंजय. आणि धनंजय या नावाचा दुसरा अर्थ म्हणजे धनंजय हे नाव मुळात अग्नीला वापरलेलं आहे. तर अग्नी असाही त्याचा अर्थ काही करतात. तर ज्या हे पार्था तू सर्व दिशांना जाऊन विजयी होऊन आलास, दिग्विजयी झालास, असा तू आत्ता या युद्धाच्या ठाई व्यामोह का पावतोयस? हे धनंजय, संगम त्यक्त्वा सिद्ध्यसिद्ध्योः समोहा भूत्वा, तू इथे जो संग धरलायस, आता हा संग म्हणजे माणसाचा संग नाहीये, तू त्या कर्मफळाचा संग धरलायस. कारण संदर्भ काय आहे तर कर्मफलाची आशा सोडून मा कर्मफल हेतुर्भूः माते संगो अस्तु अकर्मणी. तिथे संग ह्या शब्दाचा संदर्भ आलाय. म्हणजे अकर्माच्या ठाई, शास्त्र विरुद्ध कर्माच्या ठाई जो संग तू करतोयस, जी आसक्ती तू धरतोयस ती सोडून संगम त्यक्त्वा, किंवा अमक्या अमक्या कर्माचं तमकं फळ मिळेल असं व्हायला हवं, असं मला मिळावं, ही इच्छा तिचा संग करून तू जे हे करू पाहतोयस ते सोडून, ते त्यागून संगम त्यक्त्वा. सिद्धी असिद्धी असे 2 शब्द आहेत. सिद्ध्यसिद्ध्योः समहा भूत्वा. सिद्धी आणि असिद्धी, आता त्या दोन्हींचं संधिरूप झालं सिद्ध्यसिद्ध्योः, द्विवचन आहे. समहा भूत्वा. आता या कर्मामध्ये सिद्धी प्राप्त झाली काय, यश मिळालं काय किंवा अपयश मिळालं काय, सिद्धी असिद्धी दोन्हींच्या बाबतीत सम होऊन, म्हणजे यशापयशाची चिंता न करता, सिद्धी असिद्धीची तमा न बाळगता, दोन्ही सारखंच आपल्याला विजय हवासा वाटतो, पराभव होऊ नये असं वाटतं, पण या दोन्हींकडे दुर्लक्ष करून जे व्हायचंय ते हो, सिद्धी कार्याची होवो अथवा न होवो.
या दोन्हींचा ताळमेळ घालून संग सोडून तू जेव्हा कर्म करशील, कसा योगस्थ हा कर्म आणि कुरु, योगस्थ होऊन योगयुक्त होऊन जेव्हा कर्म करशील, थोडक्यात तो योग काय आहे तर निष्काम भाव, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सतत त्याच्याशी युक्त म्हणजे जोडलेलं असून त्याच्या हातचा मी एक साधनभूत निमित्तभूत बाहुलाय, या भावनेने रामकृष्ण परमहंस काय म्हणत, मी यंत्र ती यंत्री, मी तिच्या हातचं यंत्र आहे आणि ती मला चालवते. हा जो भाव आहे की मी सतत त्या परमात्म्याशी जोडलेला आहे, योगस्थ हा, त्या परमात्म्याच्या ठाई मी आहे, परमात्म्यामध्ये मी आहे. तो परमात्मा मला साधन करून, मला निमित्त करून काही हे कर्म करू पाहतोय. या भावनेने कर्म आणि कुरु, योगस्थ होऊन योगयुक्त होऊन कर्म करणारा हो. का तर समत्वम योग उच्यते. हे जे समत्व आहे, योगस्थ हा कुरु कर्माणी, योगयुक्त होऊन योगनिष्ठ होऊन कर्म कर असं भगवंत सांगतात. पण योग म्हणजे काय तर योग म्हणजे समत्व. खूप सुंदर व्याख्या योग शब्दाची इथे भगवंतांनी केली. हा जो सर्व परिस्थितीमध्ये अखंड समत्व जे आहे, काही झालं नाही झालं तरी काही फरक पडत नाही, सेल्फ कंटेंट. इथे एक दृष्टांत आठवतो. चंद्र कलाकलांनी वाढतो, कलाकलांनी कमी होतो. कलेचा योग चंद्रबिंबाशी होतो असं म्हणतात. म्हणजे काय, प्रतिपदेची कला, द्वितीयेची कला, हे जे घटणं कृष्ण पक्षातलं किंवा शुक्ल पक्षातलं वृद्धिंगत होणं, वाढत जाणं, हे दोन्ही करत असताना चंद्राला काही फरक पडतो का? चंद्र जिथे आहे तसा आहे. चंद्र कमी जास्त होत नाही, फक्त जे कमी जास्त होतं ते त्याचं रूप, त्याच्या कला या कमी जास्त होताना दिसतात. तो चंद्र चंद्राच्या ठाई आहे. चंद्र पौर्णिमा आली म्हणून आनंदी होत नाही किंवा अमावस्या आली म्हणून दुःखी होत नाही. हे जे समत्व आहे, हे समत्व हाच योग आहे. योग दुसरा काही नाही, समत्वम योग उच्यते. प्रत्येक परिस्थितीत मनाचं समाधान ढळू न देणं, जे आहे ते, हे समत्व साधणं हीच योग साधना आहे. याच्यापेक्षा योगाची अजून सोपी व्याख्या ती काय असेल? समत्वम योग उच्यते.